नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रहो, आज जे गीत मी आणलं आहे त्याच्यामध्ये हृदयाची स्पंदनं का वाढतात आणि त्यांना करेक्ट ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. आज अशी माहिती मी देणार आहे ज्याच्यामुळे अंतर्मनाला, बुद्धीला आणि वरमनाला गारवा मिळेल, है की नाही? तर गाईज सुरू करूया आपण हे गाणं ज्याच्यामध्ये हृदयाची स्पंदनं का बिघडतात आणि त्यांना करेक्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे याची जाण आहे. पाऊस आलेला आहे, शेड आहे. तर गाईज ते गाणं असं आहे, ही थक 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 करून चुकते, ही थक 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 करून चुकते, हृदयाची चाल बघ रे ईश्वरा तू, मनाचे हाल, ही वस 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 नको मनाला, त्याला तू चट्टाळ तुझ्या रे दयेचा, हृदय दे रे ताल तुझ्या रे दयेचा, हृदय दे रे ताल. आता हे मागणं ईश्वरालाच का मागायचं. जसं मॅकॅनिकला गाडीतला फॉल्ट माहिती असतो, कशामुळे बिघडली. मोबाईल रिपेअर करणाऱ्याला मोबाईलमधली माहिती असते. का तर हे या सर्व निर्मिती जी आहेत, मोबाईल आहे की नाही, गाडी मनुष्य निर्मिती आहे. त्यामुळं त्याचा एक अभ्यास केल्यानंतर त्या गोष्टीची माहिती होते. का तर मनुष्याने बनवले. मग मनुष्याला ज्याने बनवलं त्याने मिस्टेक रिपेअर करायची शिकवली नसेल का, आहे की नाही? तर परमेश्वराने मनुष्य निर्मिती केली आणि मॅकॅनिकल पाठवलंच नाही, असं होऊ शकेल का? परमेश्वराने मॅन प्रोग्राम डायग्राम तयार केला. त्याने पाहिलं माणसाच्या गरजेला काय पाहिजे. त्याची कोणती कोणती इच्छा वर मनावर येणार आहे. आहे का नाही?
त्याच्या अंतर्मनाला दिलासा, आराम, मनशांती, आहे का, सुकून, राहत, चैन, इत्मिनान, करार कसा मिळेल? बुद्धीला सुविचारांचा गारवा कसा मिळेल? ही सगळी माहिती आहे कुणाला? परमेश्वराला. मग परमेश्वराने काय केलं? मनुष्य निर्मिती करून माणसाला करेक्ट जगण्याची पद्धत सांगितली. आता परमेश्वर तर या दुनियेमध्ये आला नाही. मग त्याने काय केलं? मनुष्याला समजवणारा मनुष्याच्या जातीतला एक मनुष्य निवडला आणि त्याच्या वर मनावर जीवन जगण्यासाठी लागणारी पद्धत बिंबवली. प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक लोकांच्या वर मनावर जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म, म्हणजे दीन शिकवला गेला. कशासाठी? बुद्धी सुविचाराकडे धाव घ्यावी, बुद्धीला त्रास होऊ नये. बुद्धीला एवढा त्रास होतो, कापडाला जसं आपण पीळ देतो त्या पद्धतीनं ताण बसतो डोक्याला. एखाद्या मासावर वारंवार सुरी मारतो आपण, तर त्या मासावर सुरी मारल्यानंतर त्या मासाचे जसे तुकडे उडतील तसं अंतर्मनात डोळ्यातून कानातून जाणारे शब्द क्षत करतात. आणि या क्षती सहज भरत नाहीत, त्याला सर्व काही सोडावं लागतं. तरच अंतर्मनाची जखम, ती क्षत दुनियेच्या घावामुळं झालेली असते, ती जखम भरण्यासाठी परमेश्वराचं स्मरण, परमेश्वराचं ध्यान करून ते मागावं लागतं. नंतर ती दया येते आणि ती वर अंतर्मनावर झालेल्या जखमांना, त्या क्षतीवर मलम लावण्याचं काम करते. यासाठी परमेश्वराचं ध्यान करायचं आहे. आता काही लोक परमेश्वराला मानत नाहीत. मी म्हटलं ही कार निर्माण झाली, आपोआप झाली, तर लोक मला काय म्हणतील? ठार वेडा म्हणतील, हो की नाही? का तर त्याला माहिती आहे मनुष्याने निर्मिती केली आहे. चंद्र, सूर्य, आकाश, जमीन, जमिनीखालची, समुद्र, आहे का ना, मनुष्य, अनेक प्राणी, पक्षी, मासे, याची निर्मिती करणारा कोणीतरी असेल ना. ही गोष्ट सहज आणि सोपी का समजत नाही? मन समजायला पाहिजे. का तर जीवन हे विनाकारण दिलं गेलं नाही. जीवन दिलं गेलं आहे भलं कार्य करण्यासाठी आणि वाईटापासून वाचून भलं कार्य करण्यासाठी आणि त्याने केलेल्या उपकाराचे, ऋणाचे आभार मानण्यासाठी. या दोन गोष्टीसाठी जीवन दिलं गेलं आहे. या दोन गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये नाही तर ते जीवन निरर्थक आणि पनिशमेंटला कारणीभूत ठरतो. का तर निर्मितीच्या विरुद्ध जोही करेल त्याला इथं सुद्धा पनिशमेंट मिळेल आणि परलोकात सुद्धा, ही लोकात परलोकात दोन्हीकडं त्याला पनिशमेंट आहे, शिक्षा आहे. कारण
मनुष्याची निर्मिती केली आणि त्याच्यासमोर चांगलं आणि वाईट वाढलं. तुझ्या मनाला जे येईल ते कर, ते वाईट असेल. मी जसं सांगतोय त्या पद्धतीने कर, म्हणजे तुझी बॉडी, तुझी बुद्धी, तुझं अंतर्मन, तुझं वरमन स्टेपमध्ये राहील. तर या गोष्टीला जो फॉलो करत नाही तो अंधश्रद्धेत इन्व्हॉल्व आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय? दिसत नाही परंतु आहे याची जाण अंतर्मनाला. दिसत नाही पण कोणीतरी व्यक्ती आहे असा जो भास होतो, ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे काय? ज्याने सर्व निर्मिती केली, जमिनी आकाशामधील सर्व निर्मितीचा निर्माता कोणीतरी आहे, ही श्रद्धा. का तर तो दिसत नाही आणि कोणीतरी आहे, तो मला पुश करतोय, मला देतोय, मला हे करतोय. व्यक्ती आहे. ही जाण ज्या वेळेला कोणत्याही व्यक्तीशी, वस्तूशी जोडली जाते त्यावेळेला अंधश्रद्धा निर्माण होते. श्रद्धा कशी पाहिजे? लक्ष आकाशाच्या पलीकडे, तो निर्माता आकाशा पलीकडे राहतो, त्याची जाण माझ्या अंतर्मनाला होते. ही श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. नाही तर काय होईल? जी मॅन प्रोग्रामिंग परमेश्वराने करून ठेवली आहे त्याच्या विरुद्ध जाईल आणि त्याच्या विरुद्ध अशी काही सेटिंग करून ठेवली आहे, जो त्याच्या विरुद्ध वागेल त्याला इथंसुद्धा कष्टदायक जीवन, त्रासदायक जीवन, दुःखदायक जीवन जगावं लागेल. सिस्टममध्ये हे तुम्हाला वेदामध्ये मिळेल, एंजलपासून झालेल्या बायबलमध्ये मिळेल आणि कुराणामध्ये मिळेल. आता या गाण्यामध्ये जे शब्द आले आहेत, ही धक 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 करून चुकते हृदयाची चाल, बघ रे ईश्वरा तू मनाचे हाल. हृदय ज्या वेळेला अस्थिर होतं, जास्त स्पीड घ्यावं लागतं, त्याला त्यावेळी जाण होईल मरण कोणाला म्हणतात आणि तो कोणापाशी चाललाय. सरळ आहे. मरण समोर दिसलं की माणसाची स्थिती जिकडून आलाय तिकडं जायचंय ही माहिती अतिशय स्पीडनं त्याच्या अंतर्मनात उतरते. तर ते दिवस येण्याआधी आम्ही सर्व लोकांनी परमेश्वराची माफी मागावी, परमेश्वराला माफी मागावी आपल्या पापाची. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे असं वेगळं काही नाही आहे. पापचा अर्थ ज्या गोष्टी सिस्टमच्या विरुद्ध केल्या जातात त्याला पाप म्हणतात. आणि पुण्यकानाला ज्या गोष्टी सिस्टममध्ये इन्व्हॉल्व करतात, नॅचरल सिस्टम जी परमेश्वराने तयार करून ठेवली त्या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व जो होईल त्याला काय म्हणतात? पुण्य म्हणतात.
त्या कार्याला काय म्हणतात? पुण्य. तर हे पाप आणि पुण्य सोपं आहे, पण याला पुण्य, अरे पुण्य करायचं काय नाही. सिस्टम आहे, मोबाईलची सिस्टम असते, गाडीची सिस्टम असते, आहे की नाही? त्या पद्धतीनं राहिलं तर त्याला म्हणजे नाश होत नाही ना, त्याचे लाईफ वाढतं. आता मला डॉक्टर लोकांना सांगायचं आहे, मी जवळजवळ 15 वर्ष रिसर्च करतो आहे, बॉडी रिसर्च. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 10 वर्षापासून फक्त 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी पितो आहे. आणि याच्यामुळं मला फॅट वाढत नाही. पण डॉक्टर लोक पाणी प्या 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 म्हणतात. हे काय आहे? पाणी पिल्यानं काय होतं? वयाच्या 35च्या पुढं आम्लपित्त तयार होतं. ते आम्लपित्त सुकवण्यासाठी तुम्हाला 36 तास उपाशी आणि ताणलेलं राहावं लागतं. 36 तासानंतर तुमचं आम्लपित्त जेवढं असेल 3-4 तासांनी संपेल, 10 तासाने संपेल, 48 तासात संपेल, 72 तासात संपेल. आणि ते सुकवावं लागेल, तर तुमच्या शरीराला आरोग्य मिळेल, आहे की नाही सुकवलं तर ते आम्लपित्त त्या पाण्यासोबत, त्या अन्नासोबत रक्तामध्ये उतरतं आणि रक्त अशुद्ध होण्यास सुरू होतं. रक्त अशुद्ध झाल्यानंतर छोटे छोटे आजार मोठे मोठे होऊ लागतात. जसं जसं वय होत जातं तसं तसं मोठमोठे आजार शरीरामध्ये घुसून जातात. तर ही सिस्टम परमेश्वराने सांगितली आहे. आणि सिस्टमच्या विरुद्ध ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, युनानी, आयुर्वेदिक हे काय? माणसाच्या सडलेल्या बुद्धीतून येणारे असत्याच्या गोष्टी वर आचरण करायला लावणारा ग्रुप म्हणजे हे सगळं. कुठलं? आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक हे काय? माणसाच्या निकृष्ट बुद्धीतून आलेले शब्दांनी जे काही लिहिलं गेलं. का लिहिलं गेलं? पैसा कमवण्यासाठी आणि स्वतःची मर्जी गाजवण्यासाठी. डॉक्टर लोकांना वाईट वाटेल पण सत्य आहे. सिस्टम सांगितली परमेश्वराने, हे ऑप्शन दिले होतं आपल्याला, पण त्या ऑप्शनमध्ये आपण जायचं नाही. अतिशय खूप त्रास व्हायला लागला तर मग ऑप्शनमध्ये जावा. हे सगळे ऑप्शन आहेत. निकृष्ट बुद्धीतून आलेल्या शब्दांनी लिहिली गेलेली पुस्तकं जी आहेत त्याला फॉलो करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. सिस्टम परमेश्वराने नॅचरल ट्रीटमेंट जी सांगितली आहे वेदामध्ये, कुराणामध्ये, एंजलपासून झालेलं बायबलमध्ये, त्या सेटिंगला जो कोणी फॉलो करेल त्याला आरोग्य मिळेल, डेफिनेट मिळेल. तर आता सध्या जे चाललेलं आहे सगळा पैशाचा बाजार आहे. धर्मामध्ये, मजहबमध्ये जे काही चाललं आहे, रिलिजनमध्ये जे काही चाललं आहे सगळं थोटांड म्हणतात ना, ते आहे. पैशाच्या पाठीमागे लागलेली सगळी माणसं आहेत.
असत्याला सत्य दाखवून, सत्य आहे असं दाखवून पैसा भरणारे सगळे निर्माण झाले आहेत. का तर प्रत्येक माणूस परमेश्वराला शरण जातो, मग तो कुठल्याही त्या मार्गात दिसो त्याला, आहे की नाही. चांगल्या वाईटात सुद्धा चांगलं असतं, चांगल्यात सुद्धा वाईट असतं, हे लक्षात ठेवा. तर कोणतीही वाईट गोष्टी दिसल्यानंतर त्याला चांगली बनवण्याचा प्रयत्न करायचा. पण कोणतीही चांगल्या गोष्टीमध्ये वाईट जर आलं तर त्याला काढून टाका. येतं. आता चांगल्यामध्ये वाईट कसं येतं तुम्हाला सांगू. आता मी एका व्यक्तीला दान करायला लागलो. केवढं मोठं पुण्याचं कार्य. एखाद्याला दान करणे, त्याच्या गरजेला देणे खूप मोठं पुण्याचं काम आहे. कुराणामध्ये एक शब्द येतात, एक आयतमध्ये आहे, एंजेल, ईशदूत म्हणजे फरिश्ता परमेश्वराला विचारतात, केव्हा विचारतात? जमीन हाला लागली त्यावेळेला, भूकंप होतो ना त्या. मग परमेश्वराने काय केले? त्या कापणाऱ्या जमिनीवर पर्वताचं ओझं ठेवलं, जमीन शांत झाली. म्हणजे पर्वत ताकदवालं. मग एंजल विचारतात, परमेश्वरा, या पर्वतापेक्षा, या दगडापेक्षा ताकदवर कोण? तो म्हणतो लोखंड. मग एंजल आणखी विचारतात, एंजलपेक्षा ताकदवर कोण? आग. आणि आगीपेक्षा ताकदवर कोण? पाणी. आणि पाण्यापेक्षा ताकदवर काय? तर परमेश्वर म्हणतो, माझ्या नावानं दिलं गेलेलं दान, ते माझ्या रागाला असं विझवतात जसं आगीवर पाणी. तर परमेश्वराच्या रागापासून वाचायचं असेल का, तर आपल्यापासून खूप पाप होतात, परमेश्वराला नाराज करणाऱ्या गोष्टी होतात. तर तो नाराज होऊ नये. याचा अर्थ असं नाही की पाप करायचं आणि परमेश्वराला खूप, असा अर्थ नाही आहे. चुकून झालेले वाईट कर्म, माफी मागायची आणि दान करायचं. जसं आगीवर पाणी टाकल्यानंतर आग जशी नष्ट होते, विझून जाते, तसा परमेश्वराचा राग विझून जातो दान केल्यामुळे. तर ही लिंक जरा वेगळी आली. तर दानाचं महत्त्व खूप मोठं आहे. पाहून समजून दान केलं पाहिजे. का तर तुमच्या मनाचे जे फील्स आहेत, चांगल्यामध्ये वाईट कसं येतं हे सांगायला लागलो होतो. चांगल्यामध्ये वाईट, मी दान करायला लागलोय आणि माझी नीती काय झाली, मला सर्व लोकांनी पाहावं, माझी प्रशंसा करावी, हे ज्या वेळेला येतं तर ते चांगल्यामधलं वाईट असतं आणि हे परमेश्वराला खूप नाराज करतं. तर अशा नीतीपासून वाचा
इच्छा ना निश्चय ठाम झाला की नीती तयार होते आणि नीती ज्यावेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं. आणि हे भाग्य कुठून येतं? प्रारब्धातून. प्रारब्धातून काय घ्यायचं? प्रारब्धामध्ये चांगलं आहे, वाईट आहे, जीवन आहे, मरण आहे का ना, श्रीमंती आहे, गरिबी आहे. किती श्रीमंती घ्यायची, किती गरिबीपासून वाचायचं, किती चांगलं घ्यायचं, किती वाईटपासून वाचायचं. जीवन मिळालं आहे, मरणाकडे चाललो आहे, एक एक क्षण आपला विदत चालला आहे. तर चांगलं कार्य करताना नीती कशी आहे? परमेश्वरा मी तुझ्यासाठी देतो, तुझा राग माझ्याबद्दल जेवढा आहे तो विझून टाक, तू शांत हो, मला माफ कर, तुझ्या माफीनं माझं जीवन सफल होईल, इहलोकी आणि परलोकी. तू जर माझ्याशी नाराज झाला, हे कसं बोलायचं? मनाने बोलायचं, अंतर मनापासून बोलायचं. पोट उचलून बोलतात ना त्या पद्धतीनं बोलायचं. जीभ हलवायची गरज नाही, मनाने मनाची बोला, मनातल्या मनात बोला. परमेश्वराला जगातील सर्व भाषा येतात. परमेश्वराला तुमच्या अंतर्मनात उतरलेल्या सर्व गोष्टींची जाण आहे. परमेश्वराला सगळं माहिती आहे, परंतु परमेश्वराला तुम्ही कनेक्टच होत नाही. आणि त्याची निर्मिती त्याच्या विरुद्ध कार्य करते, त्याला पसंती येईल का? नाही येणार. ईश्वराला पसंत करायचं असेल, चांगल्या गोष्टीला फॉलो करा. चांगल्या गोष्टीमध्ये वाईट गोष्ट येऊ नये याची काळजी घ्या. नाही तर चांगल्या गोष्टी करताय आणि त्याच्यामध्ये थोडंसं वाईट येते, तर तो मेसेज सेंड होऊ शकत नाही, एरर येईल. जे मनात आहे ते फिल्स आकाशापलीकडे जातात आणि आकाशापलीकडे तुमचा निर्माण, आपल्या सर्वांचा निर्माता आहे. त्याचं ध्यान कसं करायचं? चंद्राच्या जमिनीवर आपण आहो, चंद्राच्या जमिनीवर उंच पर्वत आहे, उंच पर्वताच्या टोकाला जाऊन बसलो डोळे मिटून. आणि ज्या वेळेला आपण डोळे उघडतोय त्यावेळेला समोर चारी बाजूनं आकाश दिसतोय. बस त्या आकाशाच्या पलीकडे तो परमेश्वर आहे, तो गॉड आहे, तो अल्लाह आहे, तो वाहिगुरु आहे की नाही? तर पुढं गाणं ऐकूया आपण. पुढे वर मनाची दशा सांगितली गेली आहे. वार जसे ये मनावर तोल जाई तिकडे, वार जसे ये मनावर तोल जाई तिकडे, डोह काळोख्याचा येई मजकडे, वेड कसे रे तनावर झोक घेई इकडे, धावे दुर्गुणांची दिशा जिकडे, ही धुक 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 उरात रुजते, त्याला तूच जाळ, तुझ्या रे दयेचा हृदय दे रे ताल, तुझ्या रे दयेचा हृदय दे रे ताल. वारे जसे येई मनावर. मन दोन प्रकारचे, वर मन, अंतर्मन. वर मनाची जागा दोन बरगाड्याच्या दरम्यान जो खड्डा आहे तिथं वर मनाची जागा. अंतर्मनाची जागा आतड्यांच्या पाठीमागं, पाठीच्या मणकेच्या पुढं जो मध्ये गॅप आहे तिथून इथंपर्यंत जाणारा रस्ता म्हणजे
या ठिकाणी आत्म्याचा वास आहे. अंतर्मनाची जागा तिथं आहे आणि तिथं आत्मा वास करत असतो. तर काय ज्या वेळेला वर मनावर शब्द येतात, टाकणारे कोण? 4 व्यक्ती. एक पिशाच्च वाईट गोष्ट टाकतो, एक ईशदूत म्हणजे फरिश्ता म्हणजे एंजेल फक्त चांगल्या गोष्टी टाकतो, आणि मनुष्य आणि यक्ष, यक्ष म्हणजे जीन, चांगलं वाईट टाकतो. जसं मी बोलायला लागलो चांगलं, ते वर मनावर पडायला लागलं. ज्या वेळेला चांगल्या गोष्टी अंतर्मनात रुजतात, खरं करतात, त्यावेळेला आत्म्यावर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश आपल्याला उत्साहित करतो, आत्मिक शांती देतो, मनशांती देतो, बरं वाटतं. आहे की नाही? हे कोणाकडून येतं? परमेश्वराकडून येतं. दुःख, त्रास, वेदना, कष्ट, यातना हे सगळं कोण करायला होतं? पिशाच्य वृत्ती. आणि पिशाच्य वृत्ती मनुष्य प्राण्यामध्ये आणि यक्ष प्राण्यामध्ये सुद्धा आहे. वाईट गोष्टी करायला होत नाही. आणि मनुष्य प्राण्यामध्ये चांगल्या गोष्टी करणारे म्हणजे एंजेल, ईश दूताची वृत्तीसुद्धा मनुष्य प्राण्यामध्ये आहे. तर परमेश्वराला चांगलं आवडतं, चांगल्या गोष्टीला फॉलो करायचं. तर चांगल्यानं चांगलं होतं, सर्वांना माहीत आहे. फॉलो करा यार. फॉलो केल्यानं जगण्यामध्ये बदल होतो. मनशांती मनावर उतरण्यास सुरुवात होते. चांगल्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी, लहानातली लहान असो, मोठ्यातली मोठी असो, सर्व चांगल्या गोष्टी परमेश्वराकडून, परमेश्वराच्या पसंतीचे परमेश्वराकडून आलेले असतात. तर चांगल्या गोष्टीला डावलू नका. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या गोष्टीला डावलता, त्यावेळेला परमेश्वराला रागाला आणता. आलं लक्षात? तर गाईज आज एवढंच. उद्या परत भेटू याच वेळेला, याच ठिकाणी. आज थोडा उशीर झाला. तर मित्रहो, परत भेटू. खुदा हाफिज, नमस्कार, सत श्री अकाल अँड गुड बाय.